दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. फिरे सुदर्शन, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. तुका म्हणे घरी, तुका म्हणे घरी, होय म्हणियारा कामारी, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं विषमानंदी वल्लभं. आता हृदय हे अपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. थोडा आवाज जरा बरोबर करा किंवा पाऊले, थोडं त्याच कमी करा आवाज, त्याचा काही आवाज बरोबर येत नाही. दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देहोनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गाथ्यातील अगदी महत्वाचा अभंग असून, आजच्या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा करणाऱ्या एका सेवकाचं, अर्थात दासाचं सामर्थ्य आजच्या अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतायत. विठ्ठला 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 विठ्ठला. संसारामध्ये आल्यानंतर कुणाला सुख प्राप्त होत नाही, ही संसाराची व्याख्या आहे. पाठीमाग बोलू नका. पाठीमाग बोलू नका. या पुढे या, पुढे या, थोडं माग बोलू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संसारात सुख नाही, पण या दुःख रूपी संसारामध्ये सुद्धा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगामध्ये वर्णन करतात. दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, पांडुरंग परमात्म्याच्या दासाला संसार जरी दुःख रूपी असला तरी ज्यानं दास्यत्व स्वीकारले, आशाला संसाराचं दुःख स्पर्श करीत नाही. नव्हे नव्हे तेथे सुखाचे कल्लोळ. महाराज या मृत्यू लोकामध्ये अहो सामान्याला सोडा, प्रभू रामचंद्रासारखा राम अवतार धारण करणाऱ्याला सुद्धा सुख भोगता आलं नाही, त्याला दुःख प्राप्त झालं.
कशातून दुःखाची प्राप्ती होते तर शास्त्रीय कारणानं जर बघायला गेलं तर पापापासून दुःखाची उत्पत्ती होते. आणि पांडुरंग परमात्म्याचे दास अखंड भगवंताचं चिंतन करीत असल्यामुळं या इहलोकामध्ये पाप शिल्लक राहत नाही. महाराज वर्णन करतात, जेते वसते हरीची दास आणि पुण्य पिके. काय पिके? पुण्य पिके. पापानाश. पुण्याचं पीक उत्पन्न होतं आणि तिथलं पाप नष्ट होतं. जिथं पाप नष्ट होतं तिथं दुःख महाराज तिला एवढं सुद्धा बघायला मिळत नाही. कशाला दुःख असल? अखंड चिंतन करीत असल्यामुळं महाराज म्हणतात, हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन हा परमात्मा त्यांचं रक्षण करतो. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. एवढंच नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख लागू देत नाही. हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन हा परमात्मा पावला पावली संकटातून अशा दासाचं रक्षण करतो. एवढंच नव्हे तर या दासाच्या घरी पडेल ते काम करण्यासाठी परमात्मा कामारी सेवक म्हणून राहतो. तुका म्हणे घरी होय मनियारा कामारी. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, अशा भगवंताचं चिंतन करणाऱ्या दासाच्या घरी आमचा परमात्मा स्वतः सर्व कर्म, त्याची पडलेली काम स्वतः करतो, दास्यत्व करून राहतो. पांडुरंगाचं दास्यत्व करणाऱ्याला संसारामध्ये अखंड सुख आहे असं अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतायत. विठाला 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 विठाला. आपल्या या परम पावन जैतापूर नगरीमध्ये गेल्या 28 वर्षापासून अगदी प्रत्येक वर्षी साजरा होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी गावातील लहान थोर मंडळीकडून प्रेमानं, उत्साहानं आणि श्रद्धेनं 29 वर्षापर्यंत हा सप्ताह नित्य नेमानं चालू आहे. आणि त्या सप्ताहामधली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. खऱ्या अर्थानं अगदी छोटंसं गाव आहे, पण या जैतापूर नगरीमध्ये 7 दिवसाचं भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान आणि अखंड हरिनाम सप्ताह 29 वर्षापर्यंत अखंड चालू आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. आणि त्यातली त्यात जैतापूरला सप्ताह करणं एवढं सोपं नाही. कारण मला वाटतं इना घ्यायला तरी माणूस जैतापूरमध्ये आहे का नाही काही सांगता येत नाही. आणि एवढे सगळे बाहेरचे आणून भजनी मंडळी सहित काकड्यावाले, हरिपाटावाले, टाळकरी, विनेकरी, माळकरी बी म्हणलं तरी काही अडचण नाही. जेवढे आणायचे तेवढे बाहेरचेच आहेत. आणि अशा सगळ्यांना एकत्रित करून हा सप्ताह 29 वर्षापर्यंत अगदी नित्य नेमानं चालू आहे. पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. अगदी सर्वांच्या सहकार्यानं आपण अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून अभंगामध्ये सुखाचं लक्षण, ज्यांच्या जवळ सुख आहे, नव्हे नव्हे जे कायम सुखी असतात, अशा एका विलक्षणीय स्वरूपाच्या दासाचं आजच्या अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतात. आता खरं जर पाहायला गेलं, अभंगाचा भाव आपल्याला वेळ फार कमी राहिलेली आहे, म्हणून जास्तीची वेळ न घेता लवकरात लवकर आपल्याला अभंगाचं चिंतन करणं महत्वाचं आहे. मग बोलणारे आले नाहीत का पुढं? हा, असू द्या, लेकर असले असू द्या. हा, थोडं लेकराला बोलू देऊ नका म्हणा. सुहास जा बरं. पुढं तरी येऊन बसा म्हणा. इथं बी जागा नसल्यामुळं आपापल्या घराच्या दारात बसतात ना. त्या 10-5 जणांनी खाली जागा नाही पुन्हा. मग व एकदा सांगून सुद्धा तसं बसायचं नसतंय. या पुढं सगळेच उठा, नाही तर तिकडे यावं लागेल. तसं कीर्तनाच्या वरी बसायचंच नाही. या पुढं
पुढे या इथली जागा ही काय आरक्षित आहे का? इथे या की पुढे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाची अपेक्षा सुखाची आहे, पण मनुष्य अपेक्षा सुखाची करतो आणि प्रत्येकाच्या पदरी पडतं ते दुःख. त्यातली त्यात आपण ज्या ठिकाणी वास्तव्य करतो त्याचं नाव मृत्यू लोक आहे. आणि ज्ञानोबा यांच्या उक्तीप्रमाणे मृत्यू लोकांमध्ये कुणी सुखी आहे असं काही वर्णन नाही. लक्ष द्या माझ्याकडं. माऊली म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कुणाची तरी कहाणी अशी ऐकली का? हे बघा, त्याला नको नको तू खवळू. बरोबर बरोबर आहे, आता नको वाढवू, नको कमी कर थोडं, आता ते जास्त झालं थोडं. विठ्ठल 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 विठ्ठल. ओवी लक्ष देऊन ऐका. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाजिया. कशाच्या? किंवा आणखी सांगायला महाराज, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना हे उपाय. मूर्खत्व वचना हे उपाय. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ओवीला समावेशक प्रमाण आहे. जसं इंगळाच्या आतुरणावर झोप येणं शक्य नाही, तुकाराम महाराज सांगतात, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना हे उपाय. हे मृत्यू लोक इस्तव इंगळाचा अंतरुण आहे. मृत्यू लोक ढेकणाची बाज आहे. म्हणून मृत्यू लोकात आल्यानंतर ज्याच्या मला वाटतं रात्रंदिवस मरण डोक्यावर असल, अशा माणसाला कितीही जरी सुखी राहा म्हणून सांगितलं. आणखी एक सिद्धांत माऊली देतात. एखाद्या गुहेमध्ये मनुष्य मुक्कामाला गेला आणि गुहेमध्ये मुक्कामाला गेल्यानंतर नेटकी झोप लागणाऱ्या आशामध्ये कळालं की गुहेच्या दरवाजामध्ये एक सिंह बसलेला आहे. कोण बसलेला आहे? आणि वरी एक गाणं म्हणून मध्ये झोपी लावायला माणूस आहे. कुठं? दरवाजामध्ये सिंह आहे आणि झोपायचंय गुहेमध्ये. कल्पना करा, दरवाजामध्ये सिंह असल्यानंतर मध्ये कमरे इतकी जरी सुखाची गादी असेल तरी झोप येणं शक्य का? तसं मृत्यू लोकांमध्ये सुख कुणाच्या तरी श्रवणात आहे का? मी संसारात नाही म्हणत, मृत्यू लोकांमध्ये कोणी सुखी नाही. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे आणि सुख मिळत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. अनेक तऱ्हेचं दुःख आहे. तसं दुःख 3 प्रकारचे सांगितले. आत्मिक दुःख, भौतिक दुःख आणि दैविक दुःख, अशी 3 प्रकारची दुःख आहेत महाराज. थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात बसल. पहिलं आत्मिक दुःख आहे.
आत्मिक दुःख म्हणजे आपल्याच शरीराचा किंवा आपल्याच इंद्रियाचा आपल्याला होणारा त्रास, याला सुद्धा दुःख म्हणतात. आता दुःख दुःख याचा अर्थ त्रासच आहे. दुःख म्हणजे काय आहे? दुःख नाही कळालं तर त्रास हा शब्द लक्षात घ्या. दुःखाचा थोडा आपल्या जवळचा अर्थ आहे त्रास. आणि ज्याचा ज्याचा त्रास असेल तर त्याचं शास्त्रीय नाव किंवा महाराज चांगलं मराठीतलं शुद्ध नाव दुःख आहे. आता ज्याच्या कुणाकडून त्रास होत असेल तर त्याचं महाराज दुःखामध्ये रूपांतर होतं. पहिलं आत्मिक दुःख आहे. कोणतं दुःख आहे? आत्मिक दुःख याचा अर्थ आपल्याला दुःख होतं. काही काही वेळेस नको असलेले इंद्रिय आपल्याला अधीन घेतात आणि इंद्रियाच्या अधीन झालेल्या माणसाला तर दुःख सोडता दुसरं काहीच नाही महाराज. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायण. आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायण. ओ इंद्रियाचे आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायण, आम्ही केलो नारायण. पहिल्या दुःखाचं वर्णन सांगायला लागलोय, ज्याला आत्मिक दुःख म्हणतात. जग त्याला त्रास देत नाही आणि जगानं त्रास द्यायची गरजच लागत नाही महाराज. आपल्याच इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळं त्याला स्वतःच्या इंद्रियापासून दुःख प्राप्त होतं. आणि लक्षात घ्या, माणसाला सुख भोगायचं असलं तर माणसाच्या इंद्रिय ताब्यात पाहिजेत, इंद्रियाच्या मनुष्य ताब्यात नसला पाहिजे. क्रोध बंदी खाली दुःख म्हणे दिले दोन्ही. इंद्रिय त्याच्या ताब्यात पाहिजेत. आणि मनुष्य जर इंद्रियाच्या ताब्यात असेल, आता इंद्रिय दशेंद्रिय गोचरा, 10 इंद्रिय मनुष्याला. किती इंद्रिय? 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय. आता लय जास्तीचे इंद्रिय सांगण्यापेक्षा डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हात, पाय, शिश्न, गुद्दस्त असे 10 प्रकारचे इंद्रिय सांगितले. आता प्रत्येक इंद्रियाचा जर विचार केला तर एक एक इंद्रिय माणसावर ताबा गाजवतं. डोळ्याचा ताबा मनुष्यावर गीतेमध्ये गोड वर्णन केलंय. महाराज सांगतात, या स्थूल शरीरापेक्षा, या शरीरापेक्षा ताकदीचा जर सामर्थ्याचा विचार केला तर या हाडामासाच्या शरीरापेक्षा इंद्रियाची ताकद थोडी जास्त आहे. तो लक्ष देऊन ऐका. शरीरापेक्षा इंद्रियाची ताकद थोडी जास्त, इंद्रियापेक्षा मनाची ताकद थोडी जास्त, मनापेक्षा बुद्धीची ताकद थोडी जास्त आणि बुद्धीपेक्षा आत्म्याची ताकद थोडी जास्त. कशाची? तुम्ही लक्षात घेतलं ना? माणसाचं नुसतं शरीर नसू नये, या शरीरापेक्षा इंद्रियाची ताकद जास्त आहे, म्हणून शरीर इंद्रियाच्या अधीन आहे. इंद्रिय 10 आहेत, मन 1 आहे. मनापेक्षा 10 इंद्रियापेक्षा मनाची ताकद जास्त असल्यामुळं ते 10 ही इंद्रिय कुणाच्या ताब्यात आहेत? 10 इंद्रियाचा मालक योग आहे
आणि ते मन सगळ्या शरीरामध्ये सामर्थ्यवान आहे, पण त्याची मालकीन बुद्धी. कारण मन हे पुरुषलिंगी आहे आणि बुद्धी ही या जगामध्ये माणसाला माणूस जरी काही नाही कधी नाही रेटला तरी शास्त्रकार असं सांगतं, प्रकृती त्याला पुढे जाऊ देत नाही. मन सामर्थ्यवान असलं तरी मनाला बुद्धी ही स्त्री असल्यामुळं बुद्धी मोहित करून मनावर सुद्धा जिचं सामर्थ्य तिचं नाव आहे बुद्धी. मनापेक्षा बुद्धी सामर्थ्यवान आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा समर्थ आहे. पण त्या आत्म्याचं घर्षण करून परतत्वाशी जर तो लीन केला, परतत्व याचा अर्थ परमात्मा, आत्मा आणि परमात्मा असे दोन वेगळीक झाले तर आत्म्याची ताकद सुद्धा काही जास्तीची नाही. आता आम्ही बुद्धीपर्यंत कधी जात नाहीत, बुद्धीच्या मुळापर्यंत कधी जात नाहीत, बुद्धीनं कधी देवाचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत. आपला असतं कुठं, आपण इंद्रियाच्या ताब्यात आहेत म्हणून पुढची काही मला पराकाष्ठा सांगायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही इंद्रियाच्या ताब्यात आहेत, इंद्रिय काही तुमच्या ताब्यात आहेत का? तुम्हाला कितीतरी वेळेस जरी सांगितलं तुम्ही तंबाखू सोडा, सोडू शकता का? तुम्ही तंबाखूच्या ताब्यात आहेत का तंबाखू तुमच्या ताब्यात आहे? मन स्थिर नाही माझे हाती, मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावती नावरती, इंद्रिय धावता नावरती, सकळ कुंडली आयोती, सकळ कुंडली शांती निवृत्ते जवळे नाही, शांती निवृत्ते जवळे नाही, शांती निवृत्ती जवळ जवळ, शांती निवृत्ती जवळ. हो मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ कुंडली आयुती, शांती निवृत्ती जवळी नाही. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ कुंडली आयुती, शांती निवृत्ती जवळी नाही. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती. आता आमच्या काय ताब्यात आहे ह्याच्यापेक्षा आम्ही कुणाकुणाच्या ताब्यात आहेत हे तुम्हाला सांगितलंय. पहिलं शरीर तुमचं, ते शरीर इंद्रियाच्या ताब्यात, ते इंद्रिय मनाच्या ताब्यात, ते मन बुद्धीच्या ताब्यात आणि ती बुद्धी आत्म्याच्या ताब्यात. आपल्या ताब्यात काय हो? गाव. आपला ताबा कशा हो? फक्त ग्रामपंचायत ताब्यात का? ताब्यात काय? स्वतःच शरीर जर ताब्यात नसल तर सुखाची अपेक्षा का करावी? या जगामध्ये दुःखी कोण आहे? जो तो दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याला दुःख आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. दुसऱ्याच्या ताब्यात याचा अर्थ मोठ्या भावाच्या ताब्यात असा नाही. आपलं शरीर इंद्रियाच्या ताब्यात आहे. एक इंद्रिय नाही, 10 इंद्रिय आहेत, ते मनाच्या ताब्यात. या सगळ्या बरोबर महाराज मनुष्यानं ज्ञानरूपी शस्त्र, वैराग्य रूपी शस्त्र घेऊन इंद्रियाला अधीन करावं लागतं, मनाला स्थिर करावं लागतं, पुन्हा बुद्धी ईश्वराच्या पायावर पतिव्रता करावी लागते आणि मग आम्ही कुठं आत्म्याला जाणण्यासाठी जातो. आणि मग आत्मा एकदा जाणला, तो परतत्वाशी लीन केला की आमचं दुःख संपलं. कारण आत्म्यापाशी दुःख नाही, आत्म्यापाशी आनंद आहे. सुखही नाही, आनंद आहे. आणि आनंद ही जी अवस्था आहे ना, सुखाचं रूपांतर कदाकाळी दुःखामध्ये होणार आहे, पण आनंदाची वृद्धी वाढ होते. आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये कदापि होत नाही. आपण महाराज हे दुसऱ्याच्या अधीन असल्यामुळं दुःख प्राप्त होतं. आता कोण कोण अधीन आहे? मृत्यू लोकामध्ये कुणीही सुखी नाही. मी अगोदर सांगितलं, मृत्यू लोकात सुखी नाही म्हणण्यापेक्षा विचारसागरानं असं चिंतन केलंय, जे इंद्रादी देवाची जे शरीर आहेत ना, जी स्वर्गामध्ये वास्तव्य करणारे सूर्य चंद्रादी देव आहेत, त्यांना सुद्धा सुख नाही. कुणाला? ज्याच्या शरीरामध्ये पाप आणि पुण्य असे 2 प्रकारचे वर्ग कर्माने आश्रित आहेत, असा मनुष्य कधी दुःख आणि कधी सुख भोगतो.
तुम्हाला सुख दुःखाचं कारण आणखी एकदा सांगतो. आपण कधी कधी पाप घडतो, त्याचं फळ दुःख रूपाने येतं. आणि आपण कधी कधी पुण्य करतो, त्याचं फळ सुख रूपाने येतं. आपण जर पाप आणि पुण्य दोन्ही जवळ करीत असतो, तर आपल्याला सुख आणि दुःख भोगावंच लागणार. म्हणून संत महात्मे सुख आणि दुःख कदाकाळी येऊ नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप आणि लागो नेदी पुण्य. पुण्यही नको आणि पापही नको. या दोन्ही पेक्षा वेगळे. तुम्हाला कधी जर सुख मिळत असेल, समजा हे आपल्या पुण्याचं फळ आहे, आणि पुन्हा दुःख प्राप्त होत असेल तर हे समजावं पापाचं फळ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुम्ही म्हणताल महाराज, खाल्ल्या लोकांनी सुख दुःख मिळणं हे साहजिक आहे, पण तुम्ही म्हणला स्वर्गातल्या देवाला सुद्धा जर पुण्य सुख दुःख प्राप्त होत असेल, तर स्वर्गातली देवाची काही शरीर पाप पुण्य मिश्रित आहेत का? शास्त्रकार असं सांगतात, आताच्या जन्मामध्ये जरी त्यांनी पाप पुण्य केलं नसलं, तरी गेल्या जन्मातलं पाप पुण्य असल्यामुळं इंद्रदेवासारखं पद प्राप्त झाल्यानंतर सुद्धा दुःख प्राप्त होतं. आता दुःख कशाचं? अनेक प्रकारे दुःख आहे. त्याच्यातलं पहिलं दुःख मी तुम्हाला सांगत होतो, आत्मिक दुःख. कोणतं दुःख? आपलं आपल्याला होणारं दुःख. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदारा कैचा मित्रो, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे कोण दुसरं कुणी नाही. महाराज म्हणतात आपलं आपल्याला दुःख प्राप्त होतं. नको म्हणलं तरी. आता कल्पना करा, तुम्ही सगळेजण अनुभव घेऊन आहेत. व्यसनी माणसाला काही कळत नसेल का, दारू प्यायल्यावर आपली जमीन जाते, आपल्याला घरी मान नाही, पत्नी व्यवस्थित सन्मान देत नाही, मुलं बाळ उघड्यावर येतात. त्याचं प्रवचन तुम्ही कधी, आता जैतापूरला पेणारी माणसं नाहीत म्हणून माहित नसेल, पण दुसऱ्या गावाला जाऊन बघा. हा, काय का नाही होय पाटील? जैतापूरला कुणी पियते का? तुरळी का असतील, आता बरेच कमी झालेत बिचारे. काय का नाही? विठ्ठला विठ्ठला. मद्यपी माणसाचं जर प्रवचन तुम्ही ऐकलं तर आमच्यासारखा शिकलेला महाराज सुद्धा कमी वाटतो. असं वाटतं की याला कीर्तन करच केलं पाहिजे. आहे का नाही? मध्ये मातले ती नागवेची नाचे आणि अनुचित वाचे बडबडी. अनुचित वाचे, उचित नाही ते बोलत राहतं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मध्ये मातले ती नागवेची नाचे. त्याला काय अंगावर वस्त्र आहे का, कपडे आहेत का, माझा काही सन्मान असतो का? बऱ्याचशा वेळेस 80-85ची वार माणसं महाराज न पिता कधी हात वरी जर करा म्हणलं फुगडी खेळायला तर करणार नाहीत, पण त्याला जर थोडी आर्थिकशी टाकली तर कसा नाचल काही सांगता येत नाही. हे तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. मी माझं सांगत नाही. मध्ये मातले ती कपडे काढून सुद्धा नाचायची तयारी. आता इतका जर महाराज सन्मान जर त्याचा नष्ट होत असेल, त्याला कळत नाही आपल्याला मान आहे म्हणून. बरं, बाकीचे लोक सांगतात बाबा तू लक्ष दे, तुला हे तुझे लेकर बाळ आहेत, अमुक आहे तमुक आहे. पण महाराज त्याला सुद्धा कधी कधी वाईट वाटत असतं. बरेचसे पिणारे दारू पेल्यावर रडतात. आता मला काही म्हणजे माहित नाही कधी रडतात. माने महाराज दारू पेल्यावर त्याला रडायला चालू होतं, फार वाटोळं झालं. मग त्याला सगळ्या लोकांविषयी प्रेम वाटणार पेल्यावरच. तुम्ही आता एखाद्या वेळेस बघा ही क्रिया खरी का ती. आणि मग त्याला आता हे, मग मी काही विनोद म्हणून सांगायलो नाही, पण त्याला इच्छा नसते ते करण्याचं. पण आधीन कशाच्या असतो? कशाच्या अधीन असतो? इंद्रियाच्या अधीन. कुणाला वाटतं महाराज आपला संसार सगळा धुळदान करून टाकावी त्या संसाराची, पण अधीन झाल्यानंतर मनुष्याचं सामर्थ्य चलत नाही. हे शरीर आहे ना, काही काहीच्या किडन्या लिव्हर जाऊन डॉक्टरनं मृत्यू सांगितलाय, तरी इंद्रियाची ताकद मी तुम्हाला शरीरापेक्षा जास्त सांगितली. इंद्रिया जास्त ताकदवान आहेत. एक शरीर आहे आणि 10 जण इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय गोचरा, 10 इंद्रिय वेगळे वेगळे व्यसन लावून त्याला बरबाद करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तो इंद्रियाच्या अधीन असतो. अशा मनुष्याला दुःख आपल्यापासून प्राप्त. बोलू देऊ नका. खाली बसा, मध्ये व्हा, मध्ये व्हा. विठ्ठला 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 विठ्ठला. हे आत्मिक दुःख आहे. दुसरं भौतिक दुःख आहे. मी सोडता आता स्वतःकडून प्राप्त होणार, स्वतःपासूनच प्राप्त होणारं दुःख. आता कधी कधी माणसाला स्वतःच्याही मनाचा महाराज फार कंटाळा येतो, स्वतःच्या इंद्रियाचा कंटाळा येतो, स्वतःच्या शरीराचा कंटाळा येतो. लांब पंढरपूरची वारी करायची, पण गुडघे त्रास देतात माणसाला. कधी वाजता असं वाटतं की तोडून टाकावा तर असंच जावा. त्रास होतो ना आपल्याला. नुसतं जर डोकं दुखायला लागलं तर माणसाला वाटतं हे नसतं तर बरं झालं असतं. काय
आणि आता हे सगळं अभ्यास करायला त्याची तर गरज आहे महाराज. एखाद्या इंद्रियाला जर महाराज दुःख प्राप्त झालं तर ते नको असतं तर बरं झालं असतं. हे आपल्या आपल्या इंद्रियाला तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. प्रत्येक इंद्रियाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दुःख प्राप्त होतं, हा विषय नाही. भौतिक दुःख, जे भौतिक दुःख आहे मी सोडता माझ्याकडून होणारं दुःख, मला होणारं दुःख आत्मिक दुःख, आणि स्वतः सोडता दुसरीकडून होणारं दुःख त्याला भौतिक दुःख म्हणतात. चोरापासून होणारं दुःख, वाघापासून होणारं दुःख, भावकीपासून होणारं दुःख, पुन्हा आता तुम्ही सोडता सगळ्याकडून होणारं दुःख याला भौतिक दुःख म्हणतात. एखाद्या वेळेस पत्नीकडूनही दुःख होतं, मुलाकडूनही दुःख प्राप्त होतं, भावाकडूनही दुःख प्राप्त होतं, गावाकडूनही दुःख प्राप्त होतं. हे सगळी भौतिक दुःखामध्ये येतात. चोर वाघापासून दुःख प्राप्त होतं. कोट्यवधी रुपयाचं सोनं असताना सुद्धा गळ्यात घालून फिरता येत नाही. आपण काय मालक नाहीत का त्याचे? पण कशाची भीती? आपलं आपलं असताना लपून लपून चालावं लागतं. महिला मंडळीने कधी घातलं तर असा पदर घेऊन चालावं लागतं. कुणाला जर दिसलं तर संध्याकाळीच काम होईल. हे सगळं हे बी दुःखच आहे का नाही हो? अलंकार हे सुंदरपणामध्ये भर घालण्यासाठी आहेत, पण याच्यावर कुणाची नजर पडू नये लपून जगावं लागतं. हे सुद्धा दुःख, याला चोरा वाघापासून दुःख म्हणतात. तुम्ही आता शेतीमध्ये जर काही एखादी पीक जर घेतलं तर ते डुकरापासून होणारं दुःख ते सुद्धा भौतिक स्वरूपाचं दुःख आहे. माणूस संकल्पना वेगळ्या वेगळ्या करतो आणि संकल्पना करून त्या पूर्तता होत नाही, त्याला भौतिक दुःख म्हणतात. आता तिसरं दुःख सांगितलं, जास्त काही वेळ घालवित नाही. तिसरं दुःख आहे त्याला दैविक दुःख म्हणतात. कोणतं दुःख? त्या दैविक दुःखाचं शास्त्रकारानं वर्णन करीत असताना प्रेतापासून, पिशाच्य दिकापासून, तांत्रिक मांत्रिकापासून होणारं दुःख, एवम एवम पांडुरंग सोडता दुसऱ्या देवाकडून होणारं दुःख, हे सगळे दुःख दैविक दुःखामध्ये येतात. देव आणि भूताकडून होणारी दुःख. आता भूत नसतात, पण आपलं मन घाबरट असल्यामुळे भूत असतात. विठाला 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 विठाला. आता कल्पना करा, दोरीच असती, पण दोरी जरी रात्री स्पष्ट जर नाही दिसली तर तिला सुद्धा साप म्हणून मनुष्य रस्ता ओलांडत नाही. कल्पना करा, ही भ्रम, आणि भ्रमानं सुद्धा कदाकाळी दुःख होण्याची शक्यता आहे. म्हणून लक्षात घ्या, हे शेवटचं दुःख आहे त्याला दैविक दुःख म्हणतात. आता 3 दुःख घालवायची सोपे सोपे पर्याय आहेत. पहिलं दुःख महाराज कशापासून होतं? पहिलं आत्मिक दुःख आहे. शुद्धाधिकापासून होणारं दुःख किंवा आपल्यापासून होणारं दुःख, हे तहान भुकेनं किंवा कशा कशानं रोगापासून होणारं दुःख, औषध उपचार घेतला तर पहिलं दुःख नष्ट होईल. दुसरं दुःख सांगतो. दुसरं दुःख भौतिक दुःख आहे, जे चोरा व्याघ्रापासून होणारं दुःख आहे. शस्त्रास्त्र जर बाळगली तर तेही दुःख घालवता येईल. तिसरं दुःख दैविक दुःख आहे. तंत्रमंत्रिक एखादा जर मिळाला, जाणता मिळाला, किंवा पांडुरंगासारख्या देवाची जर आपण सेवा केली तर ही 3ही दुःख जातील. पण हे 3 दुःख गेल्यानंतर विचारसागर असं सांगतो, ते पुन्हा प्राप्त होतील का याच्या बाबतीत जर विचारलं तर ते पुन्हाही प्राप्त होऊ शकतात. काय? तुमचं जर प्रारब्ध बलवंतर असेल तर हे दुःख जातील. पण तुम्हाला मी मगवाच सांगितलं, तुमचं आणखी पाप जर वाढलं तर पापाचं फळ हे दुःख आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कधी सुख येत असतील तर समजावं पुण्य आहे, आणि दुःख येत असतील तर समजावं पाप. तिसऱ्या कोणाला विचारूच नका, आपल्यालाच. मग आता इथून पुढे सुद्धा सुख चांगलं भोगायचं असेल तर पुण्य करीत राहा. विठाला 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 विठाला. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज स्वर्गातली देव सुद्धा जर महाराज पाप पुण्यानं मिश्रित असल्यामुळे जर दुःख भोगीत असतील, मृत्यू लोकात कुणाला सुख नाही, आणि स्वर्गातली देव ही दुःखी, कुठली? नेमकं सुखी तरी कोण? रामदास महाराजांचं वर्णन आहे बघा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. आहे का नाही? कोण सुखी हो? जो दे केसो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी. या जगामध्ये सुखी कुणी नाही. आता मृत्यू लोकातही सुखी कुणी नाही, आणि स्वर्गात सुद्धा सुखी कुणी नाही. म्हणजे स्वर्गातल्या देवाला कशाचं दुःख आहे? इंद्राला सुद्धा आपलं पद जातं का काय याचं भय आहे. इंद्राला सुद्धा कामासक्ती आहे. आता इंद्र चंद्र जर कामाच्या अधीन असतील तर मी मगवाच तुम्हाला दुःख कुणाला सांगितलंय, जो कोणी दुसऱ्याच्या ताब्यात असेल तो कसा आहे? सुनाला दुःख किती दिवस असतं? सुनाला दुःख जोपर्यंत सासूचा ताबा आहे तोपर्यंत तिला एकदा वाटतं, म्हातारी एकदा मेली का की माझ्यासारखी सुखी गावात कोणी नाही. पुन्हा कोण विचारणार आहे? पुन्हा कोण विचारणार आहे? सगळी मालकीनच झाली घराची. आधी नाही तोपर्यंत दुःख आहे. मुलालाही तसंच वाटतं महाराज,
जोपर्यंत मायबापाकडे कारभार आहे तोपर्यंतच माझी जरा परिस्थिती नाजूक आहे. एकदा माझ्याकडे कारभार आला का जेवढी 10-5 एकर घेतली तेवढी एकदाच इकून सगळी मजाच करतो. हा, दुःखच नाही ना. हे असं होतं का नाही? आधी नाही तोपर्यंत दुःख आहे. आणि कल्पना करा, वरचे देव सुद्धा काम क्रोधाच्या जर अधीन असतील ना, तर वरच्या स्वर्गातल्या देवाला सुद्धा सुख नाही. खाली वरी जर कुणाला सुख नसेल तर सुखाचा मार्ग तरी काय? कुठे आहे सुख महाराज? सुख कुठे हो? कोणाला सुख आहे? महाराज म्हणतात दासाला अभंगाचं प्रथम चरण. दासा सर्व काळ सर्व काळ दासा सर्व काळ काळ दासा सर्व काळ काळ दासा सर्व काळ सर्व काळ सर्व काळ दासा सर्व काळ सर्व काळ दासा सर्व काळ सर्व काळ दासा सर्व काळ काळ दासा सर्व काळ काळ तेथे सुखाचे कल्लोळ तेथे सुखाचे कल्लोळ कल्लोळ तेथे वसती हरीचे दास दास तेथे वसती हरीचे दास दास तेथे वसती हरीचे दास दास तेथे वसती हरीचे दास सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ 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 सुखाचे कल्लोळ कोण सुखी? मृत्यू लोकातही कोणाला सुख नाही. बरं सुख पाहिजे का? आता इतकं लांबविलंय मी, पण सुखाची गरज आहे का? होय. दोन्ही पैकी दोनच क्रिया आहेत, एक सुख आणि दुःख. आपल्याला गरजेचं कोणतं वाटतं? दुःखाची काय गरज? मज लागी दुःख व्हावे आयशे कोणी भावेना. या जगामध्ये मला दुःख व्हावं असं कुणाला वाटतं का? आता दुःख व्हावं वाटत नाही, पण कशानं दुःख होतंय? ही क्रिया बंद करीत नाही. काय क्रिया जर बंद केली तर दुःख कुठून येणार आहे हो? माणसाला सुखाची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात कोण सुखी या जगामध्ये? जगामध्ये तो सुखी नाही. नवे नवे स्वर्गात इंद्रादी देवही सुखी नाही. कामाच्या अधीन, क्रोधाच्या अधीन. ब्रह्मदेवासारखा देव कामाच्या अधीन. इंद्रदेवासारख्या देवाला सुख नाही. लाईट आली, करा ते बंद. आता खालीवरी जर कोण सुखी नसेल तर महाराज कोण सुखी? तुकाराम महाराज म्हणतात आमचे दास. कोण सुखी?
आणि काही काळापुरते नाही, कायमचे सुखी का. अभंगाचा अर्थ लक्षात घ्या. सर्व काळ कसे सुखी. आता सुख मिळालं तर आपल्या काल परत्वे आपलं सुख टिकत नाही. बाल्य अवस्थेत जे आपलं खेळण्या बागडण्यातून मिळणारं सुख आहे, तारुण्य अवस्था आली की आपलं ते सुख जातं. तारुण्य अवस्थेत जे विषय भोगात सुख आहे, शरीरातली शक्ती आहे, ती गेली की वृद्ध अवस्था येते. आणि मला वाटतं तारुण्य अवस्थेतलं सुख वृद्ध अवस्थेत कसं होतं. तारुण्य अवस्थेत बऱ्याचशा माणसाला पैसे सांभाळायचा छंद असतो, व्यवहार करायची सवय असते, पण या सगळ्यातून मनुष्य इंद्रिय गात्राहीन झाली की अगदी वेगळा झाल्यासारखं होतो. ते भोगलेलं सुख सुद्धा कालांतरानं नष्ट होतं. आता सगळी सुख तारुण्य अवस्थेमध्ये भोगता येतात. वेगळी वेगळी सुख म्हणण्यापेक्षा मी ती भोग म्हणतो. वेगळी वेगळी भोग. शृंगाराचा भोग असेल, अन्नाचा भोग असेल, काही तारुण्य अवस्थेमध्ये मनुष्यानं किती खाल्लं तरी पचतं, आणि वृद्ध अवस्थेमध्ये त्याचं जेवण अगदी 2 वेळेसून पुन्हा 1 वेळेस येतं. शरीर त्रास करायला लागतं, ते पचत नाही. वृद्ध अवस्थेमध्ये हे सगळे सुख नष्ट होतात. आता हे तर सांगायला लागलोय, पण आपल्याला पावसाळ्यात सुख आहे ते हिवाळ्यात नाही, आणि हिवाळ्यात आहे ते उन्हाळ्यात नाही. आपण सर्व काळ सुखीत का आहेत का सुखी. सर्व काळ आपल्याला प्राप्त असणारं सुख हे कायमचं टिकून राहत नाही, आणि सुख कायमचं टिकत नाही याचा अर्थ आपली क्रिया इमानदारीची नाही. कसली नाही. एका कर्मामध्ये जर मनुष्याच्या सातत्य असेल तर त्याच्या फळामध्ये कधी महाराज आतुटता होत नाही. हे तुम्हाला थोडं ऐकायला गहन वाटलं तरी लक्ष देऊन ऐका. क्रियेमध्ये जर सातत्य असेल तर क्रियेपासून उत्पन्न होणारी फळं थोडं कमी अधिक होतील, पण तुम्ही सतत शेतामध्ये जर महाराज कोणतंही एकच पीक पेरीत राहिलात तर त्याची फळं जे पीक पेरलंय तीच त्याच्या म्हणजे कालांतरानं तीच प्राप्त थोडी कमी अधिक लागतील. एखाद्या वेळेस जर महाराज वेळ चुकवून पेरलं तर 4 लागायची तिथं 2च लागतील, पण जी जात पेरली तीच येईल का तिसरीच. आपल्या क्रियामध्ये सातत्य नाही म्हणून आपल्याला मिळणारं दुःख. आपण पेरतो पाप, आपल्याला अपेक्षा सुखाची. पेरलेलं पाप असल्यामुळं त्याचं रूपांतर दुःखामध्ये होऊन ते आपल्याला पुढे येतं. आपण कधीतरी पुण्य करतो, आणि कधीतरी पुण्य केल्यामुळं कधीतरी सुखाचा थोडासा अनुभव येतो. असं जसं 12 महिन्यात 7 दिवस सप्ताह. किती दिवस. आणि बाकी 7 दिवस सोडता जर बघितलं तर आपल्याला दररोज तेच घराणं ऐकायला मिळतं. सुखाची कुठली अनुभूती येत नाही. 7 दिवस कीर्तनात बसून झोप का घेणं व्हायना, पण 7 दिवस मंडपात येण्यापुरतंच पुण्य आपलं 12 महिन्याचं असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. क्रियेमध्ये सातत्य राहिलं की मनुष्याला त्याच्या उत्तरार्थ जे मिळालेलं फळ आहे ना ते महाराज पुण्य रूपाचं असू शकतं. आपल्या क्रियेमध्ये सातत्य नाही म्हणून महाराज आपलं फळ दुःखरूप प्राप्त होतं. मला सांगायचंय, सुदामा ब्राह्मणाला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होतं. आणि दारिद्र्य हे दुःख आहे. दारिद्र्य हे काय आहे. दुःखाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यात दरिद्री हे सुद्धा एक प्रकारचं दुःखच आहे. माणसाकडे पैसा नसणं, माणसाकडे जे अपेक्षित आहे ते. आता पैसा नसला तर भोग भोगता येत नाहीत, काहीच मिळत नाही, त्याचे कपडे फाटके, मग ठिकठिकाणी त्याला अपमान प्राप्त होतो. धनाच्या संबंधानं प्रपंचिक मनुष्याला सगळं काही मिळतं आहे का नाही. सगळं काय आहे. महाराज म्हणतात ना, तरी जळ त्यागे तरंग, वर्ष त्यागे मेघ, त्याची जते जैसे भोग धन त्यागे. भोग त्यागायचे असले तर धन त्यागायचं, आणि भोग भोगायचे असलं तर धनाला आपलंसं करायचं. धन आपलंसं केलं तर जगामध्ये सगळी भोग आपलीच आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. 18 विश्व दारिद्र्य. दारिद्र्य ही दुःख आहे का सुख आहे हो. दरिद्री हे सुख आहे का दुःख आहे. माणसं म्हणतात आमची जुन्या काळामध्ये फार गरिबी होती. गरिबी सुख देणारी का दुःख देणारी. अंगावर कपडे घालायला नाही, दिवाळीच्या दिवशी लोक चांगलं चांगलं खातात, मग आपल्याला तेवढं सुद्धा जर मिळत नसेल तर हे काही आनंद गुदगुल्या होत्यात का त्यावेळेस. आपल्याला दारिद्र्य हे दुःख देणार आहे. सुदाम्याला 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं होतं, पण त्यानं क्रियामध्ये सातत्य ठेवलं. सुदामा ब्राह्मण दरिद्र्य पिढीला पण नाही विसरला पांडुरंगा, याला सातत्य म्हणतात. काय केलं. नाही विसरला पांडुरंगा, हे क्रियेमधलं सातत्य. आणि क्रियमान जर बरं असेल तर त्याचं प्रारब्धन संचित नष्ट होतं, हे शास्त्र वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग आता इंद्रदेवासारख्या देवाला जर सुख मिळत नसेल
आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्हा दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ. कोणच नाही सुखाचं, कायम सुखी. महाराज म्हणले तुम्हाला कसं काय सुख मिळतं? आमच्या क्रियेमध्ये सातत्य. काय करतात दास? दास काय करतात? हरिदास काय करतात? अखंड भगवंताचं चिंतन करणं ही हरिदासाचं महाराज क्रिया आहे. हरिदासाच्या क्रियेमध्ये सातत्य आहे का नाही? हरीच्या दासा भय ऐसे बोलू तेही नाही. रात्रंदिवस काय चालू महाराज? पांडुरंग ध्याने, पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्ने पांडुरंग. रात्रंदिवस भगवंताच्या नामचिंतनाशी सातत्य असल्यामुळं नामचिंतन हे पुण्यफल आहे. आणि पुण्यफल इतकं पुण्य, त्यातली त्यात अन्नदानानं मिळणारं पुण्य हे थोडस पुण्य आहे. ज्ञानदानानं मिळणारं पुण्य हे सुद्धा थोडस पुण्य आहे. पण संत सहवासानं आणि भगवंताच्या नामानं मिळणारं जे पुण्य आहे त्या पुण्याची प्राप्ती, त्या पुण्याचं फल थोडस जास्तीच आहे, वेगळं आहे. ते पुण्य मोठ्या म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही. जसं महापाप म्हणतो ना आपण, त्या पुण्याची गणती करता येत नाही. महाराज म्हणतात ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि त्या पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? त्याचं माप करता येत नाही. एवढं अगणित पुण्य नामचिंतनाचं प्राप्त होतं. हे दास रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करीत असल्यामुळं अगणित पुण्य प्राप्त होतं. आणि अगणित पुण्याचं फल ते सुखाचे कल्लोळ. सुख नाही, सुखाचे नुसतं सुख नाही, सुखाचे किती सुख. नको नको वाटतंय एवढं सुख. आता सुख सुद्धा अनेक प्रकारचे. आता दासाली तुम्हाला तिकडच्या दासाली सांगण्यापेक्षा आम्ही तर साधे माळ करीन थोडे थोडे दास आहेत. आम्हाला गोड आताच जमा नाही सगळ्यांनी. काय पुढच्यानं गुलाबजामुन करून ठेवले की आम्ही ठेसा मागतो. गोड जमाना, भोग सगळे प्राप्त आहेत ना. कुठल्या दासाला उणे? आपण 12 महिन्याची महिन्याला नुकतीवर पडलेले, लग्नालाच नुकती जे महाराज वारकरी भजनीत ना, यांना काय भोगाची कुठल्या उणे होय का? अपेक्षित पाहिजे तेवढं द्रव्य मिळतं, पाहिजे तेवढे अन्नाधिक भोग, चांगल्या चांगल्या प्रकारचा सात्विक अन्नाचा आहार मिळतो. हे भोग आहेत बरं का. अन्न हे भोगामध्ये येतं, वस्त्र हे भोगामध्ये येतात, अलंकार हे भोगामध्ये येतात. आपण जे श्रवण करतो ना कानानं, चांगलं वाईट श्रवण करणं हे सुद्धा एक प्रकारच्या भोगामध्ये येतं. आणि अशी सगळी भोग ज्याला प्राप्त असतात, भोगाच्या संबंधानं मनुष्याच्या शरीराला सुख प्राप्त होतं. अशा दासाच्या संगतीत किती सुख. महाराज म्हणतात तेथे सुखाचे कल्लोळ. आहे का नाही? काय तिथं उन आहे का नाही? काय उन हो तिथं? तुका म्हणे तेथे राहे समाधान चित्ताची. तेथे सुखा काय उणे? कसल्याही प्रकारची सुखाची उणीव नाही. म्हणून तेथे सुखाचे कल्लोळ. इतकं सुख त्या दासाच्या ठिकाणी असल्यामुळं त्या दासाच्या संगतीत गेलं की आपल्याला हे सुख प्राप्त होतं. कसलं सुख? महाराज म्हणतात सर्व काळ सुख. मी अगोदरच सांगितलं, आपल्याला सुख प्राप्त होतं ते जास्त काळ टिकत नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपल्याला कायमचं सुख प्राप्त होत नाही. विनोदाने एक सिद्धांत सांगितला जातो. एका बापाच्या घरी महाराज 2-3 मुली भेटायला आल्या. किती?
2 मुली भेटायला आल्या आणि बापानं पहिलीला विचारलं, म्हणले तुझं कसं आहे आता? ती म्हणली फार चांगलंय, फार चांगलंय. आणखी जर महिना 2 महिने जर नाही पाऊस पडला तर माझ्यासारखी श्रीमंत शिरसाळा परिसरात दुसरी कुणी नाही. किती महिने नाही पाऊस पडला तर? 2 महिने. ती म्हणली फार चांगलं झालं. बाप म्हणला नाही पडायचा पाऊस, तुझी इच्छा पूर्ण होईल. दुसरी आली, दुसरीला विचारलं तुझं कसं आहे? ती म्हणली फार चांगलंय. पहिलं बोर घेतलेलं होतं, विहीर घेतलेली होती, वरी तलाव होता, तलावातलं पाणी संपलं, बोर बंद झाला, विहीर बंद झाली. 2-4 दिवसात जर नाही पाऊस पडला, पाऊस जर पडला तर बरं आहे, अन्यथा नाही जर पाऊस पडला 10-5 लाख रुपये शेतामध्ये जे खर्च केले त्याचं पूर्ण नष्ट होतंय. पण पाऊस जर पडला तर 25-30 लाख रुपयाची टरबूज होतील. आता बापानं काय म्हणावं? तिला मला तुझी इच्छा पूर्ण होईल. पहिलीनं सांगितलं 2 महिने नाही पाऊस पडला तर माझ्यासारखी श्रीमंत नाही. दुसरीनं सांगितलं 2 दिवसात नाही पडला तर माझ्यासारखी भिकारी नाही. आता कसं काय करावा? एकीची इट भट्टी, दुसरीची टरबूज. इट भट्टीला पाऊस पडलेला जमत नाही, आणि आता शेतीतलं पाणी संपले, टरबूज हे थोडे पाण्यासाठी कमी आहेत. बाप म्हणला आता एका घरचं दुःख इतकं कठीण आहे महाराज, आपल्याला कायमचं सुख कधी मिळत नाही. शेजारी शेजारी जर राहत असलो तर आपल्याला सगळ्याला सारखं सुख आहे का? आहे सारखं सुख? मुलाला, बापाला, पत्नीला, पतीला, त्याच्या पोटी जन्माला आलेल्या संततीला, त्यांच्या मुलींना, प्रत्येकाला सुखाची वेगळ्या वेगळ्या अपेक्षा आहे. कल्पना करा, ब्रह्म हे एक रूपानं सगळीकडे नटलेलं आहे, आणि आपण जरी सगळे जीव असलोत तरी प्रत्येकाचा जीव, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. आपण कितीही शेजारी बसलो ना, कितीही शेजारी बसू द्या, कितीही शेजारी बसलोत ना, तरी आपल्या सुखदुःखाचा कधी संबंध लागत नाही. कितीही शेजारी बसलो तरी. बाप निरोगी असला तरी जन्माला आलेल्या मुलाला जन्मता एखादा रोग महाराज त्याच्या पोटी जन्माला येतो, जन्मता. तो म्हणतो आमच्या घरी कुणीच असलं नव्हतं, हे असं कसं झालं? आमच्या कुळी नव्हते आयुष्य, ह्याची पिशे निवडली, असं कसं? जन्मताच रोग झाला, शुगर झाली जन्मता. अरे बाबा, मुलगा जरी तुझा असला नाव टाकण्यापुरता, तरी संचित त्याचं स्वतंत्र. जीवा आपण अनेक प्रकारानं पाहतो, म्हणून आपल्याला सर्व काळ सुखी असणं शक्य नाही. आणि ब्रह्मासारखं कायमचं सुख जर आपल्याला भोगायचं असेल तर प्रत्येक जीवाला भजनच करावं लागल. येत भजनाशी दुसरी परीच नाही. काय थोर पद जाळावे, जाळावे ते काय थोर पद जाळावे, काय थोर पद जाळावे. तुका भजनाचा भजन प्रमाणे, काय थोर पद जाळावे, जाळावे ते काय थोर पद जाळावे. तुका म्हणे भजन प्रमाणे, काय थोर पद जाळावे, काय थोर पद जाळावे. प्रत्येकाची जरी बुद्धी वेगळी असली तरी प्रत्येकाला सुख प्राप्त करायचंय, तर सुख प्राप्तीचा उपाय सगळ्यासाठी एक आहे. येत भजनाशी दुसरी परीच नाही. दुसरा उपायच नाही महाराज. करायचं असेल सुख पाहिजे ना, आणि ते कायमचं पाहिजे. थोडं थोडं नाही बरं का माने, थोडं थोडं नाही. आता तुम्ही कीर्तनात मध्ये मध्ये जर डुकली घेतली तर उगं थोडस सुख मिळतं, पण आता कायमच कीर्तन संपून जर घरी गेला, तुमचं नाही सांगायला. बाकीचं कीर्तनामध्ये झोप आलेली ही सुखी का हो? कायमची झोप. आणि झोपीचं एक असं वैशिष्ट्य आहे, ती कीर्तनात आली तरच थोडी बरी वाटते, नाही तर घरी गेल्यानंतर जागाच, खाटेवरी पडताना व्यापी चित्ता तळमळ. फक्त झोप कुठं त्रास देणार, कथा पुराण ऐकता. माणसाला वाटतं कधी एकदा संपवावं हे, आणि एकदा संपले आता आपण घरी गेल्यावर झोपू. तिथं गेल्यावर महाराज चांगलं 2-3 तास हे अंगाव होत, ते अंगाव होत, ते कोणी इकडं हो, उशाला जास्त घे, पुन्हा काढून फेक, पांघराय घे, ते अंगाखाली घे. किती कुटाने महाराज.
हे माझं सांगालो, तुम्ही झोपतच नसताल. आहे का नाही? खाटेवरी पडता व्यापी चित्ता तळमळ. कायमचं सुख आपल्याला पाहिजे का? उगं तात्पुरतं. काय ते थिल्लरीचे पाणी ओटन भिजे न फिटे धनी, शिन तरी आधी अवसाने शोभे पुनश्चरणी दिले फळ. तात्पुरत्या सुखाची काय गरज आहे? माणसाला कायमचं सुख जर भोगायचं असेल ना, तर महाराज येत भजनाशी दुसरी परीच नाही. इंद्रदेवासारख्या देवाला सुद्धा सगळं शरीर फुटून गेलं, कुष्ठरोग झाला, इंद्रा पडली भग, हे दुःखात रूपांतर झालं. म्हणून कायमचं सुखी जर या जगामध्ये कुणी असेल, 750 वर्ष झालं आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी जिवंत समाधी घेतली, पण तिथलं महाराज अलंकापुरीला गेल्यानंतर पक्षाला सुद्धा दुःख आहे असं वाटत नाही. हे सुखाचं लक्षण आहे. तेथे सुखाचे कल्लोळ, असं हे दासाचं लक्षण आहे. मग महाराजांना तपास विचारला, कुठं सुख मिळतं महाराज? आहे का नाही? सुख बसे हेची ठाई, बहुपायी संतांच्या मनवणी केला वास, नाही नास एठाई. संत महात्म्याच्या ठिकाणी सुख आहे. किती सुख आहे? ते सुखाचे कल्लोळ. कुठं सुखाचे कल्लोळ? अभंगाचं दुसरं चरण. जेथे वसती हरीचे दास, 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 पुण्यापिठे पापनाश, पुण्यापिठे पापनाश, पुण्यापिठे पापनाश, पुण्यापिठे पापनाश, जेथे वसती हरीचे दास, 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 पुण्यापिठे पापनाश, पुण्यापिठे पापनाश, पुण्यापिठे पापनाश, हरीचे दास, पुण्यापिठे अभंगाकडे लक्ष द्या. तेथे सुखाचे कल्लोळ. महाराज म्हणले, कुठे सुखाचे? तेथे, जेथे, जेथे तेथे, तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास. कुठं सुख? जिथं हरिदास तिथं सुख. जिथं हरिदास सोडता दुसऱ्याच्या काही संगतीत तरी सुख आहे का? आपण एकमेकाच्या संगतीत द्वेष मत्सर वाढतात, क्रोध वाढतो, विषय वाढतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत. द्वेष वाढणं दुःख देणार आहे, क्रोध वाढणं दुःख देणार आहे, वासना वाढणं दुःख देणार आहे, आशा वाढणं हे सुद्धा दुःख देणार आहे की नाही? आशा सुद्धा महाराज वाईट आहे. आशा पाशय शतय बंधा काम क्रोध परायणा, या गोष्टी वाढणं म्हणून मनुष्य बांधला जातो.
आणि बांधला की त्याचं सुख संपलं असं समजा. कसा केला की मोकळाय तोपर्यंतच सुख आहे, बांधला की सुख नाही. म्हणून तर जास्त जरा उन्मत झाला की माणसं म्हणते त्याचे 2 4 हात करा. एकदा बांधलं की त्याचं सुख संपलं म्हणून समजा. मोकळाय म्हणून तोपर्यंत बरं आहे, बांधला की सुख संपलं, पुन्हा त्याला दुःखाची सुरुवात होते. मग ते तर लई फार दुःख येतं. तुम्ही सगळेजण अनुभव घेऊन येत. एकदा नटणाऱ्या माणसाला सुद्धा महाराज एकदा बांधल्यावर पुन्हा नटायचं सुद्धा त्याला ध्यान राहत नाही. दुसरे माणसं आठवण करून देतात, आज तुम्ही टोपी उलटी घातली, ते म्हणजे असू द्या, आता काय तुमची इस्त्रीचे कपडे राहिलेत, पुन्हा काही लक्षात राहत नाही. गण तुम्ही जरा आज वरीच लावलाय, पुन्हा काही लक्षात नाही, त्याचं काही निटासच राहत नाही, पुन्हा लक्षच नाही. दुःख पाठीमागं लागलं की मनुष्याची स्मृती गुंग होते, आहे की नाही? स्मृती गुंग होते, तो मती भ्रष्ट होतो. कल्पना करा, म्हणून काम क्रोध मनुष्याला बांधलं जातात आणि बांधलं की त्याचं सुख नष्ट होतं. मग कुठं सुख आहे? महाराज म्हणतात, जे ते वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानास. तिथंच का म्हणले सुख आहे हो? तेथे सुखाचे का कल्लोळ, तर तिथं पुण्य पिकतं आणि तिथलं पाप नष्ट झालेलं असतं. महाराज म्हणतात ना, जेथे वैष्णवांचा वास आणि धन्य भूमी पुण्य देश, आहे का नाही? कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. फार वैष्णवाचं सामर्थ्य फार मोठे आहे महाराज. पंचमहापापासारखी पाप केलेल्या जीवानी सुद्धा आमच्या माऊली ज्ञानोबरायाच्या दर्शनाला जावं आणि 5 महापापातल्या पापातून सुद्धा मुक्त व्हावं. पंचमहापातकी गेला अलंकापुरी आणि न चले त्याजवरी काळ यम. तेथे कुठं? जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णव आहेत तिथं युक्त त्यांचं ही नामचिंतनाची ध्वनी अखंडित प्रवाहित झालेली असते. हा अग्नी महाराज नामचिंतनाचा, आणि या नामचिंतनाच्या अग्नीमध्ये थोडीशी पाप महाराज काही शिल्लक राहत नाहीत. महाराज म्हणतात ना, तृण अग्नी वेळे समरस झाले, कैसे नामे गेले जपता हरी, जपता हरी, जपता हरी, जपता हरी. कितीही पाप असू दे, हा नामचिंतनाचा अग्नी जर पेटलेला असेल तर महाराज म्हणतात आपलं पापच कशासारखं. तृण याचा अर्थ वाळलेलं गवत. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरे. कापराचा पर्वत पेटवायचा आहे. कसला पर्वत? किती काड्या लागत्या लो कापराच्या पर्वताला. तसं पाप या अग्नीपुढं, नामचिंतनाच्या अग्नीपुढं, वैराग्य नावाच्या अग्नीपुढं कापराच्या पर्वतासारखं, वाळलेल्या गवतासारखं आहे. महाराज म्हणतात, पै वैराग्य महापावके, जाळोनी विषयाची कटके, अधपलितवके इंद्रिय धरिले. वैराग्य रूपी अग्नी प्रज्वलित करावा आणि त्याच्यामध्ये या पापाची आहुती टाकावी. कशाची? पापाची आहुती देत जा. हे पाप जाळून भस्म करायचे नाही, हे असं नष्ट होत नाही. पापाला झाकीत जाऊ नका, त्याला जाळीत जा. कारण पुन्हा झाकलेलं पाप जर पावसाळ्यात चिंबलं तर पुन्हा बरेचसे दिवस जळत नाही. पुन्हा जळायला फार उन्हाळ्याची वाट बघावी लागते. आणि पाप हे जास्त काळ महाराज वाट बघत नाही. असं आपण झाकीत जर राहिलोत ना महाराज, तर ते मग आता पुन्हा मग वास सोडतं, ते काही बरं नाही. हे झाकायचं नाही, हे जाळीत राहायचं, नष्ट करायचं. म्हणून विचारसागरानं प्रत्येक केलेल्या कर्माला लगेच प्रायचित्त सांगितलं. पाप घडले ना, त्याला प्रायचित्त लगेच घ्या. खोटं बोललात ना, प्रायचित्त घ्या. तुमच्याकडून काही वाईट कर्म घडले ना, प्रायचित्त घ्या. विधीपूर्वक प्रायचित्त घ्या. प्रायचित्त घेणं याचा अर्थ पाप नष्ट करणं आहे. एखाद्याचं जर अन्न चोरून आपण खाल्लं असेल तर तिथून पुढे विधीपूर्वक 8-10 दिवस उपवासी राहा, थोडंफार अन्न पाणी पिऊन राहा, हे त्याचं प्रायचित्त आहे. खोटं बोललं असेल तर 1 महिनाभर बोलू नका, मौन धरा, हे त्याचं प्रायचित्त आहे. आता मोठ्या मोठ्या पापाचं रूपांतरच सांगत, म्हणजे वर्णनच सांगत नाही, याचे प्रायचित्त घेत राहा. पापाला जाळून टाका, झाकू नका. कारण झाकलेली पाप फार कठीण आहेत. आणि आपल्याला असं वाटतं
आपण केलेलं पाप कुणालाच माहित होत नाही, आहे का नाही? पण महाराज म्हणतात मन जाणे पापा, बाकीचं जाण्याचीच गरज नाही. मन कोण? आणि मनापासून चोरून करता येतंय असं मला वाटतं. जगामध्ये पाप नाही, कुठलंच कर्म नाही. विठ्ठला विठ्ठला घडलेल्या पापाला नष्ट करायचं असेल तर आमच्या हरिदासाकडे जा. महाराज म्हणतात जेते वस्ती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. तिथं पाप सगळं नष्ट होत झालं. गीतेमध्ये तुम्ही वाचलं असेल. आणि ज्ञानोबा यांनी त्याच्यावर भाष्य करीत असताना महाराज सांगतात कसं काय पाप नष्ट केलं तुमच्या हरिदासाने. कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे. पाठीमाग ओविलेली मी मगवाच बघितली. जे नामची नाही पापाचे, अहो पापाचं नावच राहिलं नाही, नामची नाही पापाचे ऐसे झाले. यमदमाव कळा निले, तीर्थे ठाईवरून उठविले. यमलोकीची खुंटली राहटी अवघे. पुढं सांगतो किती पाप राहिलं का. यमू मने कवनाते यमावे, दमू मने कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओकदासी नाही. औषधाला ओखद याचा अर्थ औषध. काय कशापुरतं राहिलं नाही पाप, कशापुरतं? औषधापुरतं सुद्धा पाप जगामध्ये शिल्लक ठेवलं नाही वैष्णवाने. आणि म्हणले आता औषधापुरतं जर पाप राहिलं नाही, आता पाप राहिलं नाही याचा अर्थ शिल्लक राहिलं ते पुण्य. किती पुण्य. महाराज म्हणतात पुण्य पिके पापानाश. तुम्हाला मगवच सांगितलं पापाचं फळ हे दुःख आहे आणि पुण्याचं फळ हे काय आहे, सुख आहे. आता इतकं पुण्य कमवल्यामुळं तेथे सुखाचे कल्लोळ. असे हरिदास अखंड चिंतन करीत असल्यामुळं महाराज म्हणतात त्यांच्या नामचिंतनाला, त्यांच्या सेवेला बोलून जगाचा मालक काय करतो. अभंगाचं तिसरं चरण. फिरे सुदर्शन, 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 फिरे सुदर्शन. येवनिया नारायण, येवनिया नारायण, ते देवदत्त हरी ते दास, ते देवदत्ती हरी ते दास. देवनिया नारायण, देवनिया नारायण, देवदत्ती हरी रक्षणार्थ आमचा परमात्मा हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन रात्रंदिवस त्याचं रक्षण करतो. आता आपली ही सुद्धा उणीव आहे, आपल्याला रक्षण करायलाच कुणी नाही. आपण आपलं रक्षण आपण करावं लागतं. आपण नुसतं देवाचा धावा करतो. पण असे जे अखंड चिंतन करणारे साधक आहेत ना, अशा साधकाचं रक्षण स्वतः परमात्मा करतो, आहे का नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे कसलंच संकट पडू देत नाही महाराज. तयाच्या चिंतने निर्शेल संकट आणि तराल दुर्घट भव शिंदो.
काहीही ऊन पडू देत नाही. लय महाराज देव आता सुदर्शन चक्र सांगितलंय, पण अशा भक्तांनी ज्यानं चिंतन केलं ना, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख प्राप्त होऊ देत नाही. आहे का नाही? महाराज म्हणतात, आग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. काय जाळी तरी? आग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदयी माधव म्हणून या. आग्नी जाळी तरी न जळी प्रल्हाद. आग्नीनं जाळायचं ठरवलं, प्रल्हाद जळत नाही. आग्नीनं जाळायचं ठरवलं, पांडव जळाले नाहीत. आग्नीनं जाळायचं ठरवलं, लंकेमध्ये हनुमंतरायाला स्पर्श झाला का अग्नीचा? अहो एवढंच नाही, सगळ्या लंकेच्या घरामध्ये सगळी सोन्याची घरं, मध्ये बिभीषणाची झोपडी, सगळी लंका पेटवली. हे गाव कसं काय राहिलो? ऐका नाही, अग्नी जाळी तरी न जळे बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर म्हणून या. प्रमाण लक्ष देऊन ऐका. हा आपल्या परळीचे साधू जगमित्र नागा महाराजांचा अभंग आहे. कुणाचा? जगमित्र नागा महाराजांचा. आग्नी जाळी पांडव जळत नाहीत, आग्नी जाळती प्रल्हाद जळत नाहीत, आग्नी जाळती विभीषणाचं घर जळत नाही. जगमित्र नागा म्हणतात, आग्नी जाळायला आली. असं शास्त्र, जगमित्र नागा महाराजांचं चरित्र असं आहे, त्यांच्या कुणी दुश्मनानं जगमित्र नागा साधून भजन करू नये म्हणून झोपडीमध्ये असताना बाहेरून आग लावली होती, पण आगीचा स्पर्श स्वतःच्या शरीराला झाला नाही. म्हणून जगमित्र नागाने पाठीमाग पुराणात देवानी ज्याचं ज्याचं रक्षण केलं, एवढ्याला वाचवलं, तसं या जगमित्र नागाला वाचवलं, असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, जगाचा मालक हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन अशा भक्ताला पावला पावली लागतो महाराज. संकटच येत नाहीत, आणि आले संकट तरी महाराज म्हणतात, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. तुम्हाला एक सिद्धांत सांगतो, आता वेळ माझी संपून पुढे 5-10 मिनिटं झालेले आहेत, पण तरी सुद्धा ही अंबरीश नावाच्या राजाची कथा आहे. अंबरीश नावाचा राजा, ज्याची बार्शी नावाची एक राजधानी, म्हणजे आताची जी बार्शी आहे ती बार्शी नावाची त्याची राजधानी होती, राजधानीचं शहर, तो अंबरीश नावाचा राजा. त्या अंबरीश नावाच्या राजाचं दशमी एकादशी द्वादशीचं फार कडक व्रत होतं. किती दिवसाचं? तसं एकादशीचा उपवास 3च दिवसाचा आहे, पण आपण ते आता करीत करीत फक्त सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळपर्यंत ठेवला आहे. कधीपासून? तुम्ही 12 पासून नियम पाळता. काय काय महाराज तर 12ला जेवून बसते, आता 12च्या पुढे चालू होणार आहे. आता 12 पासून कुठला नियम आलाय? आपली हिंदू संस्कृती, संध्याकाळी दिवस मावळला की पहिला दिवस संपतो, दुसरा चालू होतो, सकाळी दुसरा. आपण काय मग आता हे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी व्रताचा आरंभ कधीपासून आरंभ होतो एकादशी व्रताचा? हे असं करायचं, मी तुम्हाला सांगतो. दशमीच्या दिवशी एक वेळेस जेवायचं, एक वेळेस, आणि पुन्हा काही फराळ घ्यायची नाही. एकादशीच्या दिवशी दूध किंवा थोडासा फलाहार, थोडासा दूध की फलाहार बरं का, थोडा अल्पाहार थोडासा घेऊन एकादशीच्या दिवशी. आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य तिकून सूर्यानं किरण टाकले की सकाळी सूर्य उगवायच्या वेळेस आपलं द्वादशीचं पारणं सुटलं पाहिजे, द्वादशी सुटली पाहिजे. सूर्य उगवून वरी आला की वेळ टळली की पुन्हा त्याही दिवशी जेवायचं नाही. असं किती दिवसाचं व्रत? एकादशीच्या दिवशी थोडीशी फराळ करायची, दशमीच्या दिवशी दूध किंवा एक वेळेस जेवायचं, एकादशीच्या दिवशी थोडीशी फराळ करायची, द्वादशीला सूर्यानं किरण टाकले की सकाळी पारणं सोडायचं, पुन्हा संपलं, त्या दिवशी खायचं नाही. असा 3 दिवसाचा उपवास, असा नियम त्या अंबरीश राजाचा होता. व्रत नियमानं करीत असल्यामुळं जगाच्या मालकानं त्याला वरदान दिलं, तुला तुझ्यावर मी प्रसन्न झालोय, जिथं जिथं संकट पडल तिथं तिथं मी उभा असेल. कुणाला वरदान दिलं? त्या अंबरीश नावाच्या राजाला. आता अंबरीश नावाच्या राजाला वरदान दिलं, आणि अंबरीश नावाच्या राजात एकादशीपेक्षा बारशीवर जास्त महत्व होतं, म्हणून त्याला 12च जास्त आवडत होते. आता तुम्हाला बी 12च जास्त आवडते ना. लोक म्हणते ती एकादश नाही धरली तरी 12 सोडली. ऐक नाही, बारशीची फार आवड आहे आपल्याला. महिला मंडळ बारशी आपल्या आवडीनं सोडण्यासाठी चांगला चांगला स्वयंपाक करून ठेवतो. कालची एकादश आहे, कालची एकादश आहे, कालची एकादश, जणू महिन्याचा उपास धरलाय. मग ह्या बारशीवर प्रेम, त्यानं स्वतःच्या नगरीचं बारशी नाव ठेवलं होतं, तीच नगरी बारशी. भगवंत रूपानं
हे 24 अवतारापेक्षा स्वतंत्र अवतार आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. बार्शीला जे विष्णू परमात्म्याचं रूप आहे ते जगामध्ये कुठं नाही. त्याचं नावच भगवंत आहे. कोणतं आहे? हा, भगवंतच आहे तो. ऐन मध्यभागी बार्शी शहरामध्ये भगवंताचं मंदिर आहे. ते काही दुसरीकडे नाही. 24 अवतारात त्याचं वर्णन नाही. फक्त भक्तावर आलेल्या संकटासाठी, संकट हरण करण्यासाठी स्वतंत्र अवतार भगवंताचा घेतला आणि अंबरीश राजाच्या नगरीचं रक्षण करण्यासाठी परमात्मा आजपर्यंत उभा आहे, हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन. मला सांगायचंय, त्या अंबरीश नावाच्या राजाचा द्वादशीचं व्रत एकादशीच्या दिवशी, द्वादशी सोडण्याची, द्वादशीच्या म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे अंबरीश राजाची बारस सोडण्याची महाराज वेळ चालू होती, तयारी चालू होती. आणि तेवढ्यामध्ये अचानक एक भयंकर संन्यासी महात्मा, तपस्वी महात्मा दुर्वास ऋषी 60,000 शिष्य घेऊन अंबरीश राजाच्या नगरीमध्ये त्याचं आगमन झालं. कुणाचं? आता अंबरीश राजा प्रपंचिक होता आणि प्रपंचिक राजाच्या घरी 60,000 शिष्य असलेला हा तपस्वी संन्यासी आला. आता प्रपंचिकाची ताकद जास्त का संन्यासाची हो? नियम पाळीत असला तर प्रपंचिक सुद्धा संन्यासाच्या पुढे, असं शास्त्र सांगतं. विधीने सेवन आणि विषय त्यागा ते समान. प्रपंचिकानं फक्त पथ्य सांभाळावं. प्रपंचिक मनुष्य संन्याशी मनुष्यापेक्षा त्याचं सामर्थ्य पुढे असतं. लक्षात घ्या. संन्याशाला देव स्वप्नामध्ये येण्याची उणीव आहे. आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहायला देव होता, चांगला प्रपंच असून सुद्धा. प्रपंचिकाच्या घरी एकनाथ तुकाराम महाराजांच्या दुपारच्या जेवणाच्या भाकरी सुद्धा आमच्या पांडुरंगानं वाहिल्या. हे प्रपंचिकच आहेत सगळे. कसे आहेत? प्रपंचिक आहेत का नाही? नामदेव महाराजाच्या हातानं महाराज जेवण करीत होता. नामदेव महाराज प्रपंचिक होते का कसे होते? लय प्रपंच दांडगा. 4 पोरण, पुन्हा महाराज एक मुलगी, 4 मुलं आणि 1 मुलगी. नारा विटा गोदा महादा, हे 4 मुलं आणि पुन्हा 1 मुलगी. मला वाटतं आऊबाई का. इतका सगळा प्रपंच. पण एवढा प्रपंच असताना सुद्धा प्रपंचिकाचं सामर्थ्य फार. 60,000 शिष्य घेऊन हा ऋषी दुर्वास तिथे आले आणि ऋषी दुर्वास तिथे आल्यानंतर ऋषी दुर्वासाने अंबरीश राजाला सांगितलं, आम्हाला तुमच्या इथं जेवण करण्याची महाराज इच्छा आहे. आता हे तपस्वी दुर्वास ऋषी असे होते, 7 खंड्या अन्न कमीत कमी त्यांना 1 वेळेला जेवणासाठी लागत होत. किती खंड्या? आता ते खंड्या बी किती असतात ती मला माहित नाही. 16 पायल्याची 1 खंडी. आता 16 पायल्याची 1 खंडी म्हणल्यावर असं 7 खंड्या अन्न एकट्याला लागत होतं आणि सोबत 60,000 शिष्य. 16 मनाची का? वा वा वा. आता तर हे गणित फार चाललं. असा एकटा जरी जैतापूरला आला महात्मा तरी बास झाला. आता हे महाराज 7 खंड्या अन्न खाणारा बाबा, हे बी घर असे चांगले म्हणजे बरं बुरं खाणाऱ्याचे घर बघूनच जात होता माने साहेब. ते आपल्याकडे कशात आहे? इकडं खाते पोते घर बघायचं आणि तिथं आगमन व्हायचं. आता आपल्याला 10-5 माणसं जर अचानक आली तर आपलं सगळं आपटापटी चालू होती. महिला मंडळ म्हणते ह्यांनी सवच असली, कुठली बी माणसं आणतो, कसली बी आणतो. त्याच्यासाठी माणसं काही घराकडे घेऊन जात नाही, चला हॉटेलवर पिऊ. तर हे 7 खंड्यावाला जर बाबा आपल्यासारख्याच्या घरी यायचं बोललं तर कसं व्हायचं? असा तो बाबा तिथं आला अंबरीश राजाच्या घरी आणि पुन्हा ते 1 जणाचं सांगितलंय, सोबत 60,000 होते इथे. आता 60,000ला उगा किलो किलो बी धरलं तरी महाराज काय थोडं झालं का? अंबरीश महाराजांनी सांगितलं, तुम्ही काय करा, स्वयंपाक तयार करतो. नाही म्हणायला जमत नव्हतं, तपस्वी महात्मा होता. स्वयंपाक तयार करतो तोपर्यंत परत या. अंबरीश राजाला सांगितलं, म्हणजे आम्ही स्नान करून येतो तोपर्यंत स्वयंपाक तयार ठेवा. अंबरीश राजानं सूचना दिली. पण दुर्वास ऋषी सहित शिष्य मंडळी स्नानाला गेल्यानंतर लवकर परत येत नाहीत आणि इकडं सूर्याची किरण पडली महाराज. आता नियम पडता जड भारी आणि नियमा नटळे निर्धारी, त्याला वैष्णव म्हणा. काय बरं वाईट प्रपंचात झालं तरी आपला नियम चुकू द्यायचा नाही, याला वैष्णव म्हणतात. नाही तर पीरणीच राहिली पंढरपूरच्या वारीला गेला नाही, त्याला वैष्णव म्हणतात. त्याला आराधी म्हणा. ते आराधी तरी एकनिष्ठ असते, कधी बी नसले तरी हलकी फिलकी तापा लावून चैतात जत्राला निघतात महाराज.
वारकऱ्याचं काय, बरेचसे वारकरी आम्हाला काही दिंडीत दिसतच नाहीत तिकडं. होय, कधीच दिंडीत नाही. हे प्रपंच, त्याला काही वैष्णव म्हणत नाहीत. महाराज म्हणतात, पडता जडभारी नियमानं टळे. नियम महत्वाचा आहे. महत्वाचं काय आहे? सूर्याची किरण पडली आणि आता द्वादशी सोडायची, आतापर्यंत हे नियम केलेला, पण आता दोन्हीकडून अडचण झाली. एक तो संन्यासी महात्मा घरी अतिथी आलाय, अतिथीच्या आधी जेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे का? तुम्ही हे सुद्धा पथ्य सांभाळी जा, नाही तर माणसाचं भाग्यहीन होतं. एखाद्याला जर आपण आमंत्रण सांगितलं, तो भिकारी असू द्या, पण त्याच्या आधी जेवून बस जाऊ नका, हे पथ्य असतं. एखाद्याला जर आमंत्रण दिलंय ना, तर आपण उपवाशी राहायचं. मग आता दोन्हीकडून पंचायत झाली. इकडं यांच्या अगोदर जेवायचं नाही. बरं, सामान्य माणूस असता तर बरं झालं असतं, पण ऋषी दुर्वासाच्या अगोदर जर जेवलं दोष लागणार, आणि नियम चुकला तरी सुद्धा नियमाला बट्टा लागल्यावर काय उपयोग आहे? म्हणून त्याने विचार केला, दोन्हीतून मार्ग काढला. जेवायचंही नाही आणि आपला नियमही मोडू द्यायचा नाही. तुळशीच्या पानावर, तुळशीचं जे पत्र आहे त्याच्यावर पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते पाणी घेऊन पाण्याचं आचमन केलं. तुळशी हा वृक्ष परिपूर्ण आहे. तुळशीचं पान जरी उपवासा दिवशी तुम्ही खाल्लं, तुमचा उपवास सुटला, जेवायची गरज लागत नाही, ते परिपूर्ण आहे. लक्षात आलं का? म्हणून एरी पानं खात जा, पण एकादशीच्या दिवशी खात जाऊ नका. कोणत्याही उपवासाच्या दिवशी तुम्ही खाल्लं की उपवास सुटला. जेवण नाही केलं तरी तुळशीचं पान खाल्लं की उपवास सुटतो. तुळशीवर वही पाणी टाकून जर ते पाणी असं घेऊन पुन्हा प्याला तर उपवास सुटला. तुळशी परिपूर्ण आहे. त्याने आचमन केलं की उपवास सुटला, नियम पूर्ण झाला. पण आता उपवास सुटला, पाणीच जेवण नाही केलं, तुळशीच्या पानावर फक्त पाणी टाकून प्याला, उपवास सुटला. पण आता जेवायला जमतं का? काय सुटला? आले दुर्वास ऋषी, जेवण तयार आहे. सांगितलं, महाराज तयार आहे जेवण, नम्रपणे सर्व तयार आहे, पात्र वाढले, तुम्ही फक्त येऊन बसा. सगळे बसले. ऋषी दुर्वासांना पात्र टाकले. आता 7 खांडी अन्न वाढायचं मग पात्र बी थोडं मजबूतच असलं पाहिजे. ऋषी दुर्वासाला बसलं. आणखी एक पात्र टाका. ते बोले, कुणासाठी पात्र? आमच्या पंक्तीला तुम्ही बसायचं. महाराज क्षमा करा, मला नाही जेवायला जमणार. काय झालं? पारणं सोडलं. काय झालं? पारणं सोडलं. याचा अर्थ तुम्ही आमच्या अगोदर सोडलं. उपवास सुटला. उपवास सुटला म्हणलं की राग आला. महात्मा उठला. मस्तकावरची कृत्या महाराज एक जटा उपटली, जटा आपटली, त्याच्यातून कृत्या नावाची अग्नी उत्पन्न केली आणि याच्या सगळ्या साम्राज्याला जाळून नष्ट कर, अशा प्रकारचं त्या कृत्याला, त्या अग्नीला सांगितलं. ऋषी दुर्वासानं कृत्या उत्पन्न केली. जाळ या राजाला, जाळून भस्म कर. एक संन्यासी घरी जेवायला आलाय आणि त्याच्या अगोदर जीवन यानं धर्मभ्रष्ट केलाय. धर्मभ्रष्ट करणारा राजा जिवंत राहून काय करायचं? कृत्या उत्पन्न केली, अग्नी उत्पन्न केली. ती महाराज अंबरीश राजाकडे धावायला लागली. अग्नीच्या ज्वाळा. अंबरीश राजा घाबरला नाही, शांत अवस्थेमध्ये उभा. पण कृत्या अंबरीश राजाच्या जवळ गेली आणि जवळ जाऊन पुन्हा पाठीमागं फिरली. थोडी पुढे जावा, अग्नीनं थोडं पुन्हा पाठीमागं यावं. अंबरीश राजाला काही स्पर्श होत नाही. दुर्वास ऋषी ताकदीच्या जोरावर, तपाच्या जोरावर पुन्हा कृत्याला बळ द्यायला लागलाय. पुन्हा लक्षात आलं की अंबरीश नावाच्या राजाच्या शरीराच्या भोवती सुदर्शन चक्र फिरतंय. काय फिरतंय? हे वरदान दिलेलं होतं. सुदर्शन चक्र चहूबाजूनं फिरत होतं. कृत्या पुढे गेली. पुन्हा तपाची ताकद लावायला लागला. विष्णू परमात्म्यानं कृत्याला परत फिरवलं. ती कृत्या आमच्या दुर्वासाच्या मागे लागली. कुणाच्या? स्वतःच सोडली, माग कुणाच्या लागली? दुर्वासाच्या. पुढं हा संन्यासी महात्मा पळतोय, माग ती अग्नी मॅच उत्पन्न केली, माझ्या मागच लागली. पुढं पळत पळत महादेव गाठले, ब्रह्मदेव गाठले. त्यांना विनंती केली. ते म्हणले, बाबा हे आमच्या काही ताब्यातलं नाही. वैकुंठात विष्णू परमात्म्याकडे गेले. विष्णू परमात्म्याला विनंती केली, देवा माझ्याकडून फार चूक झालेली आहे, थोडासा अंबरीशाला त्रास दिला, ही अग्नी मला जाळती, तुम्ही मला वाचवा. विष्णू परमात्म्याने सांगितलं, याचं काही माझं सत्य नाही, कारण मी जरी देव स्वतंत्र असलो तरी मी स्वतः लक्ष्मी माझ्या ताब्यात आहे, पण मी भक्ताच्या ताब्यात आहे. तुम्ही खाली बार्शीला जा आणि बार्शीला जाऊन त्या अंबरीश नावाच्या राजाचेच पाय धरा, तर शांत होईल. ऋषी दुर्वास वरून आले
आणि या अंबरीश नावाच्या राजाच्या पायावर लोटांगण घालायला लागले. राजाला थोडं कमी वाटलं, उचललं आणि क्षमा केली, अग्नी शांत केली. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. अशा प्रकारचं रक्षण आमचा परमात्मा करतो. ऋषी दुर्वासासारखा तपस्वी जगाच्या पाठीवर नाही, पण त्याचं सुद्धा सामर्थ्य दासावर चलत नाही, कारण देव सुदर्शन चक्र घेऊन त्याचं रक्षण करतो. महाराज एवढंच नाही, आमच्या दासाच्या घरी पडल ते काम करतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने घरी तुका माने घरी तुका माने हरी तुका हरी तुका माने घरी तुका माने घरी हरी तुका मने घरी हरी तुका मने घरी होय बंदियारा कामारी होय मलियारा कामारी येते वसती हरिचे दास येते वसती हरिचे दास होय मनियारा होय मनिया देते बसती हरिचे देते बसती हरिचे दास ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. कामने घरी होय मनियारा कामारी. कामारी याचा अर्थ सेवक. अशा दासाच्या घरी, अखंड चिंतन करणाऱ्या दासाच्या घरी आमचा परमात्मा सेवक कामारी सेवा करतो. केली का नाही सेवा तर लई सांगता येईल महाराज. बळीच्या दारामध्ये सेवक आहे. एकनाथ महाराजाच्या घरी चोपदाराचं काम देवानं केलं, दत्तात्रयानं चोपदाराचं काम केलं, आणि विष्णू परमात्म्यानं पाणी वाहायचं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. केलं का नाही? कावडीनं पाणी विष्णू परमात्म्यानं वाहिलं. आणि आता विष्णू पाणी वाहायला म्हणून दत्त भगवंताला वाटलं आपल्याला बी काहीतरी काम असावं. मग एकनाथ महाराजाचं कीर्तन चालू असलं की माग चोपदार होऊन देवानं उभा राहावं. होय मनियारा कामारे. जे काम पडल ते, जे पडल ते. आता हे अधिकार किती मोठा आहे बघा. जगाचा मालक जर अशाच्या घरी काम करीत असं, तर ते सुखाचे कल्लोळ हे सांगायचं काही वेगळी गरज आहे का? काय ऊनी तिथं महाराज, कुठलं ऊनच नाही. म्हणून तुम्ही ज्या बाकीचं जग जरी दुःखी असेल तरी अशा दुःखी जगाला सुख पाहिजे असेल तर आमच्या दासाकडे जा. जिथं दासाचं वास्तव्य आहे तिथं जाऊन कुठली तरी सेवा करा, कोणती घडल ती सेवा करा, आणि आपले दुःख घालून त्यांचं जे सुख आहे ते सुख प्राप्त करून घ्या, असं अभंगाचं वर्णन आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित. पुनश्च एकदा समस्त गावकरी मंडळी, जैतापूर मधील भाविकांना अंतकरणापासून धन्यवाद. अगदी चांगल्या स्वरूपाचा सप्ताह, गाव जरी छोटस असलं तरी मोठ्या प्रेमानं हा सप्ताह साजरा होतो. त्यामधली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आणि आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत आमचे अनुज गुरुजी, अनुज महाराज देशमुख, आणि पुन्हा सिद्धेश्वर गुरुजी सोळंके आणि त्यांची सगळी संस्था हे सुद्धा उपस्थित आहेत. आज कीर्तनाला बाकीची भजनी मंडळी उपस्थित आहेत. पंचक्रोशीतील मधुकर महाराज, राजीभाऊ महाराज, आमचे रघुनाथ महाराज, इकडं आमचे
गोवर्धन महाराज, गोविंद महाराज आणि हे सर्व कुंडीचे सर्व भजनी मंडळी, पंचकृषीतून आलेले बऱ्याचशा गावचे भजनी मंडळी, सर्वांना खामगावकर मंडळी असतील, तुमचे दादा सर्वजण पाडोळीकर असतील किंवा आणखी तुम्ही कुठले, देवठाणा, सर्व पंचकृषीतून आलेले देवठाणा असेल, आणखी सुद्धा एखादं गाव राहिलं असेल तर वांगी कोणती वाडी, चोपनवाडी, आमचे बापूंचे सुद्धा आले तिथून, त्या चोपनवाडीकरांना आता इथं जैतापूर म्हणलं चोपनवाडी कुंडी ह्या सगळ्या गावाला यावं लागतं आणि एकमेकाचं बघून करावं लागते ना. आता चोपनवाडीचा सप्ताह लगेच चालूच होतोय, खाडेवाडी चालू आहे, म्हणून आता ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपनवाडीकर असतील, सर्व जे पंचकृषीतील उपस्थित आहेत त्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. विशेष करून साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा धन्यवाद. मला वाटतं देवठाणकर त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि हे पुढचे बी युट्यूब वाले आमचे मुंडे महाराज रेवलेकर त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. शेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.